हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे भाऊबीज आणि इकडे मी दादासनी ओवाळा लागलो आहे. आणि आता इथून मी गावाला पण जाणार आहे माहेरी. आणि लक्ष्मीपूजा काढलेलंच नाही आहे. लक्ष्मीपूजा म्हणजे मी पाडव्या दिवशी ओवाळलेलं आहे, भाऊबीज दिवशी नाही, पाडव्या दिवशी ओवाळलेलं आहे. आमच्याकडे इकडं पाडव्या दिवशी ओवाळून घेतात, म्हणून त्यामुळं मी लक्ष्मीपूजा आता काढलेलं नाही. सकाळी नंतर काढायचं होतं, मग तर ओवाळून घेतलं, दादाला ओवाळून घेतलं. तर माहेरी पण जाणार होतो. आणि दादाने जरा मला गिफ्ट काय आणलेलं आहे बघा, दादाने आणलेले साडी. काल आम्ही गेलतो, ताई मला ही साडी घेतलेली होती, मग तेच साडी नेसून मी माहेरी आलो. आणि इथं बघा माझं भावाचं पोरगं आहे आरुष, आणि ह्याचं बारसाचा व्हिडिओ मी काढलेलाच आहे. आणि हे माझा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ, आणि त्याने आतनीच मोठा भाऊ आतनीच असतो आहे. आणि मी आणि त्याने सगळेच मिळूनच आलो. आणि तिथूनच येतो आहे मी. येताना तिथं उतरूनच मग दुसरा बस धरून मला यावं लागतं आहे, त्यामुळे मी तिथंच घरी गेलो. तिथून गाडीवर दादा, मी, वहिनी आणि त्यांची मुलगी आद्या आणि त्यांचा मुलगा आरुष, आम्ही एका गाडीवरच आलो सगळेजण मिळून. आणि इथं मी दादासनी ओवाळा लागलो आहे. आणि हे माझा छोटा भाऊ आहे, आणि इथं गावाकडेच असतो आहे तो. आई आणि छोटा भाऊ असतो आहे, आणि दादा वहिनी त्यांनी आतनीच असतात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि इथं फराळाचं ताट त्यांनी ठेवलेलं आहे बघा. आरुष कसं बघा करायला लागलं आहे तो, मी त्याला पण ओवाळलं. आणि इकडं थांबलेलं आहे माझी आई, आणि माझी वहिनी व्हिडिओ करायला लागल्यात. त्यांनी भाऊजं त्यांना म्हटलं तो व्हिडिओ करा वहिनी. त्यांना पण नंतर मी हळदी कुंकू दिलं, ओवाळून घेतलं, त्यांना लाडू द्यायला लागलो बघा. आरुष कसं बघायला लागलं आहे, त्याला मी घातलेलं नाही आहे तोंडात. आणि आता हे आलो त्याच्याने, त्याला खायला लड्डू, बुंदे लाडू होतं. दोघांचं मी पाया पडलं. आणि आरुषच्या पण पाया पडलं. लहान मुलं देवासारखी असतात. आणि हे आद्या बघा फोन घेऊन बसलेला आहे, ती कार्टून बघत. आणि कोल्हापूरनं यायचं म्हणजे खूप लांब पडतं आहे. किती सकाळी बसलं तर मी 3-4 तास तर लागते. आणि तिथं आमच्या गावाकडं आहे मी, इथं हनवाडमध्ये. तिथून मला 1 तास लागते नुसतं गावाला जायला. म्हणून मी आलो, म्हणजे 12 वाजलं होतं. घरातलं काम सगळं त्यानं आवरून 12ला मी आलो. आणि दादा बघा मला गिफ्ट पैसे दिलेलं आहे. साडी घे म्हटले, मी म्हटलं साडी नको मला म्हटल्यावर त्यांनी मला 1000 रुपये दिलं. आणि लहान भाऊ पण दिला, तो पण 500 रुपये ठेवलेला होता. आणि हे आमचे वहिनी, त्यांना पण मी हळदी कुंकू देत होते. आणि आई पण त्यांना ओवाळत होती बघा. हे आमची आई, आम्ही तिघंच आहे, दोघं भाऊ आणि मी एकटीच आहे बघा. आरुष कसं करायला लागलं. आणि आरुषला पण ओवाळ म्हटलं मी, त्याला पण ओवाळा लागले बघा आई. आता झालं आहे तो 7-8 महिन्याचा झालेला आहे. आणि त्याचा बारसाचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे बघा. आम्ही सगळे मिळून आता ओवाळून झाल्यानंतर फराळ खायला बसलेला आहे बघा. आरुषचं दंगा बघा. आणि इकडं आई, मी, माझा भाऊ बघा. इकडं फराळाचं ताट आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून खात बसलेलो आहे. आणि अजून एक भाऊ येणार आहे ओवाळून घ्यायला, म्हणजे आमच्या काकाचा मुलगा. दोघं आहेत, एक कुठं बाहेर गेलेला आहे, त्याला यायला वेळ होत आहे म्हटला. मग मी परत जाणार होतो, मी काय तिथं थांबलेलं नाही आहे. ओवाळून झाल्यानंतर परत गेलो. आणि त्यांना फोन करून विचारलं मी, ते म्हटला मला यायला उशीर होत आहे म्हटल्यावर. एक मोठा भाऊ, दोघं आहे भाऊ. आणि आता तो येणार आहे इकडं. आणि आद्या बसली होती बघा इकडं मोबाईल बघत, कार्टून बघत. सगळ्यांनी मिळून बोलत आम्ही हसत खेळत सगळ्यांनी फराळ खात होतो आम्ही. आरुष लाडू घेऊन बसलेला आहे. आणि या माझा काकाचं पोरगा, मोठा मुलगा आहे, मनोज ह्याचं नाव. आणि माझ्या भावांचं नाव आहे अनिल सुनील. आणि वहिनीचं नाव आहे अनिता. आणि ह्याचं नाव मनोज, आणि ह्याचं भाऊचं नाव आहे पंकज. हे बघा मी पाया पडत होतो, माझं कशाला पडताचं म्हणून माझंच पाया पडला ते मनोज.
आणि सगळ्यांनी मला कसं गिफ्ट, मी साडी नको म्हटल्यावर सगळ्यांनी पैसेच ठेवलेलं आहे बघा. ते पण 500 रुपये ठेवला. सगळ्यांनी पैसेच ठेवलेलं आहे. आणि मला जास्त व्हिडिओ करू नका म्हणून मला म्हणत होतं. आणि हे आहे आमचं काका. आणि ह्या वर्षी त्यांचं आमच्या आत्याकडे गेलेलं नाही आहे तो, म्हणून म्हटलं मीच ओवाळूया म्हणून मीच ओवाळा लागलो. मी परवा म्हणजे 1 महिना झाला आमचा काका वारलेला आहे, मोठा काका. पप्पा वारून आता झालं किती 5-10 वर्ष तर झालेलं आहे. आणि मी पाया पडत होतो, काका रडा लागले. आणि आई बघा मी जाणार आहे म्हणून फराळ सगळं मला बांधून द्यायला लागल्या. त्याचं पूजा बघा तेवढंच पूजा करून ठेवली आहे. कालच केलं होतं त्याने पण लक्ष्मीपूजा. आणि पाडव्या दिवशी आम्ही सगळ्यांना ओवाळून घेतलं. मी फराळ बांधायला लागल्या. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. बाय बाय.